तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 1,02,000 रुपये प्रतितोळा असलेलं सोनं आता घसरून 96-97 हजारापर्यंत आलंय। अर्थातच दिवसेंदिवस त्याचा ग्राफ कमी होतोय। आता लोक याच संभ्रमात आहेत की सोन्यात गुंतवणूक करावी की नाही, सोनं आणखी किती वाढेल आणि कमी झालं तर किती होईल, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। 1 लाखांहून सोन्याचे दर कमी होण्याला मुख्य कारण म्हणजे चीन काही अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ हटवण्याचा विचार करते, ज्यामुळे सोनं ही सुरक्षित गुंतवणूक आहे या प्रतिमेला धक्का बसलाय आणि त्यामुळेच सोन्याचे दर कमी झाल्याचं बोललं जातंय। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोन्याचे दर कितीने कमी होऊ शकतात। केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यावर सांगतात, पुढच्या अक्षय तृतीयापर्यंत सोन्याचे दर हे 78,000 ते 80,000पर्यंत खाली येऊ शकतात आणि वरच्या दिशेने गेले तर ते 1,02,000 रुपये प्रतितोळा म्हणजेच 10 ग्रॅमही जाऊ शकतात। म्हणूनच हे घसरलेले दर गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे। त्यामुळे तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हीच ती योग्य वेळ असं अनेक जाणकार सांगतात। तुम्हाला काय वाटतं, सोनं आणखी किती कमी होईल आणि किती वाढू शकतं? आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।